आम्ही आज विठ्ठलाच्या दारात आत्मक्लेश करण्यासाठी बसलेलो आहे की विठ्ठला आमचं काय चुकलं आहे की सरकारकडून अन्याय आमच्यावरच होतोय। काशीच्या धर्तीवर कॉरिडॉर करण्याचं स्वप्न भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार पंढरपूर इथे करण्याचं पाहते, पण काशी इथे कॉरिडॉर केला आहे तो एकाच साईडला केलेला आहे आणि मूळ जो तिथल्या काशीचा जो ढाचा आहे गावाचा तो कुठेही बदललेला नाही। तिथं अजूनही 4-4, 5-5 फुटाची बोळ आहे तशी आहे। मग पंढरपूरलाच 200 फूट, 300 फूट, 100 फूट एवढे मोठं तिची घरदारं पडून एवढा मोठा इथं कॉरिडॉर करण्याची खरंच गरज आहे का? आत्तापर्यंत आणि आत्ताही इथं वारकऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत का? हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे। नदी इतकी घाण झालेली आहे, नदीला काही व्यवस्था नाही। घाटाचा अजूनही काम चालू आहे 2016 पासून, तेही पूर्ण झालेलं नाही। दर्शन बारीची व्यवस्था नीट नाही। दर्शनाला अजूनही 15-15, 16-16 तास भाविकांना तटकळत उभारावं लागते। या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता प्रत्येक वेळेस विकास करायचा म्हणजे मंदिर परिसरातील घरदारं पाडायची आणि विकास करायचा, ही गोष्ट योग्य आहे का? जर आमची घरदारं पाडून सगळ्या समस्या वारकऱ्यांना सगळ्या सुविधा होणार असतील तर हुशार आमचे घरं घ्या, त्याला आमचा विरोध नाही, विकासाला आमचा विरोध नाही। पण प्रत्येक वेळेस विकासाच्या नावाखाली जर आमची घरदारच पाडणार असाल आणि त्यातनं जर विकास होणार असेल तर हा सरकारनं पूर्ण ह्याचा अभ्यास करून इथं यावे। प्रत्येक वेळेस सांगितलं जातं, वर्ष-6 वर्ष झाले की येथील स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले जाईल, पण कुठल्याही प्रकारचे कुठलेही अधिकारी आम्हाला काहीही सांगत नाहीत। जे मीडियाच्या मधून आम्हाला बातम्या कळत आहेत तेवढंच आम्हाला कळतंय, आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं जात नाहीये। आणि विश्वासात घ्यायचं आहे कुणाला? आमची घरदार जाणार आहे तर आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे। अधिकाऱ्यांनी मुंबईला आणि पुण्याला आणि सोलापूरला बैठका घेऊन आम्हाला विश्वासात घेतलं जाणार नाही। तरी आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही काय करणार आहात, आमची घरदार घेणार आहात का नाहीत हे सगळं आम्हाला समोर येऊन लोकप्रतिनिधींनी तसेच शासनाच्या सगळ्या प्रतिनिधींनी आम्हाला पंढरपूरला इथे येऊन सांगा। पांडुरंगाच्या पायाशी आज जे आत्मक्लेश आंदोलन आहे हे खरोखरच सर्व भावी भक्तांना विचार करण्याची गोष्ट आहे। दुसरे पाठवून द्या। आमचा कोणत्याही सुधारणेला विरोध नाही, शहर डेव्हलपमेंटला विरोध नाही, पण केवळ आणि केवळ फक्त लोकांची घरं पाडूनच तुम्ही या सुधारणा करणार का? मूलभूत प्रश्न आहे। आणि कोणत्या वारकरी संघटनेनं तुम्हाला या घरं पाडून सुधारणा करायचं मागितलेलं आहे हाही विषय महत्त्वाचा आहे। आमचं महाद्वारात दुकान होतं, 1600 रुपये आम्हाला फ्रंटेज म्हणून भरा म्हणून सांगितलं। दुकान तर गेलंच गेलं, जागाही दिली नाही। म्हणजे काय चाललंय काय तुमचे? तुम्हाला कोण विचारणार नाही असं चाललंय। इतकंच जर तुम्हाला वाटत असेल तर बाकीच्या शहरातल्या सुधारणा ज्या आहेत त्या सगळ्या करा ना, त्याला कोणाचं आडवं आहे? ते न करता फक्त आणि फक्त मंदिर परिसर जो येतं ते एस टी महामंडळासारखं झाले। काही कुठलं आंदोलन असलं की पहिल्यांदा एस टीला दगड, तसं पहिल्यांदा देवळापाशी कोणी आलं तर पहिल्यांदा देवळापाशी लोकांचं नुकसान, हे कशासाठी? हा आमचा मूलभूत प्रश्न आहे। आज आता आम्ही इथं आत्मक्लेश करायला बसलेलो आहे। वारंवार वर्षभर झालं आम्हाला टेन्शन आहे की मधनं कॅन्सल होतो, कोण म्हणतं इकडे न्यायला मास्टर प्लॅन, कोण म्हणतं DP करतोय, कोण म्हणतं काय 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 बरेच काय गोष्टी आहेत। आजचं हे आंदोलन आम्ही पांडुरंगाच्या पायापाशी आत्मक्लेश करण्यासाठी बसलेलो आहे की तेव्हा आमचं चुकलं काय, त्यासाठी आम्ही आत्मक्लेश केलेलं आहे। वारी झाल्यानंतर सर्व पदाधिकारी, संघटना, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, तीर्थक्षेत्र बचाव समिती, संतभूमी समिती, गावातल्या विविध संघटना ह्याचे मिळून अद्भुत, अकल्पनीय आणि अविश्वसनीय वारी झाल्यानंतर आंदोलनं सुरुवात होती। आज फक्त एवढंच आहे की शासनाला मिळालेल्या ज्या माहिती आहेत ह्या खोट्या आहेत, ह्यासाठी कोण बातम्या पुरवतं ह्यासाठी आम्ही आत्मक्लेश करत बसलो। वास्तविक पाहता 2006 साली 1600 अर्ज गेले विरोधात। मागच्या वर्षी 900 ते 1100 लोकांनी विरोधी तक्रारी केल्या। त्या तक्रारी कुठे गेल्या त्याचं काय झालं माहिती नाही। फक्त आराखडे येतात, मंत्री येतात गावात की मुनगुंटीवार परवा आला होते, असा विरोध करू नका। असं कसं विरोध करू नका? दरवर्षी तुम्ही मास्टर प्लॅन करताय,
दरवर्षी DP करताय. गाव काय सपाट करायचा विचार चालू आहे का तुमचा? 40 वर्षाखाली हे कॅरिडोर नाही तर काय मॅटेडोर आहे का?